असं म्हणतात की धामापूर तलावाच्या खोल तळाशी आई भगवती देवीचा प्राचीन मंदिर असा, जा की पाण्याच्या खाली असा। पूर्वीच्या काळात जर या धामापूर तलावात फुलांनी भरलेली परडी सोडली तर ती खाली जायची आणि तिच्या चक्क दागदागिने भरून यायचे। 1532 साली बांधलेला धामापूर तलावाच्या काठावरच आई भगवती देवीचा प्राचीन मंदिर देखील असा। निसर्गाच्या कुशीत वसलेलो सुंदर असो ह्यो धामापूर गाव, रहस्यमयी नसो ह्यो धामापूरचो तलाव आणि आई भगवती देवीचा प्राचीन मंदिर आज आपण बघणार असो। तर गाववाल्यांनो, मी मनोहर चव्हाण स्वागत करते तुमचा आणखीन एका आपल्या मालवणी मिनी व्लॉग मध्ये। कुडाळ पासून 12 किलोमीटर तर मालवण पासून 15 किलोमीटर वरती या धामापूर भगवती मंदिर असा। तलावाच्या बंधाऱ्याचा बांधकाम 1530 साली करण्यात इला, पण काही कारणास्तव ह्यो बंधारो तुटून जायचो, त्यामुळे या बांधावरती आई भगवतीचा मंदिर 1532 साली बांधण्यात इला। भगवती देवीचा मंदिर विजयनगर साम्राज्याचे देशमुख देसाई यांनी 1532 साली बांधला। ह्या मंदिर पुरातन असा आणि हेमाडपंथी शैलीत बांधलेला असा। गाभाऱ्यामध्ये भगवतीची मूर्ती चतुर्भुजा आपल्याक बघूक मिळता आणि ही मूर्ती महिषासुरवर्धनीच्या रूपामध्ये आपल्याक दिसान येता। मंदिरात प्रवेश केल्याच्या नंतर मन एकदम प्रसन्न होऊन जाता। ह्या संपूर्ण मंदिर कौलारू असा आणि हैसर केलेला लाकडी बांधकाम खरोखर बघूसारख्याच असा। खांबांवरती आणि दरवाजांवरती केलेला लाकडी कोरीव काम एकदम अप्रतिमच वाटतं। एका रेषेत असलेले सभा मंडपातील खांब तर आपला 100% लक्षच वेधून घेतात। आता मी तुमका या तलावाबद्दल रहस्यमयीन गोष्ट सांगतोय। सुरुवातीक म्हटल्याप्रमाणे असं म्हटलं जाता की आई भगवतीचा खरा मंदिर या तलावाच्या आतमध्ये असा। रहस्यमयीन गोष्ट ती म्हणजे पूर्वीच्या काळात ज्यांच्या घराकडे शुभ कार्य म्हणजेच लग्न कार्य वगैरे असायचा, ती व्यक्ती या तलावामध्ये फुलाने भरलेली परडी सोडत असत आणि ती परडी या पाण्याच्या खाली जायची आणि वर यायची तर तिच्यामध्ये दागदागिने भरलेले असायचे। शुभ कार्य आटोपल्याच्या नंतर ठरलेल्या मुजतीक हे दागिने परत तलावात सोडले जात असत। सगळेजण या नियमाचा व्यवस्थितपणे पालन करत होते, परंतु एका माणसाक दागिन्यांचा जास्त हाव सुटलो आणि त्यांनी ते दागिने परत करूक नाही। तेव्हापासून ही प्रथा बंद झाली अशी इथली मोठी माणसा सांगतात। वर्ल्ड हेरिटेज साइट पुरस्कृत जगातील 74 ठिकाणांपैकी हा एक ठिकाण असा। अभिमान वाटता की हा ठिकाण आपल्या कोकणात असा। मंदिराच्या आजूबाजूचा परिसर इतको सुंदर असा की तुमका पण राहावताला नाही, तुम्ही पण फोन काढतालास आणि फोटो काढूक लागतालास। भगवतीच्या मंदिराच्या बाजूकच आई सातेरी देवीचा देखील मंदिर असा। मुख्य गाभाऱ्यामध्ये आपल्या सातेरीचा वाळूळामध्ये रूप बघूक मिळता। भगवतीच्या मंदिराच्या मागे श्रीदेव नारायणाचा देखील मंदिर असा। मंदिर देखील सुंदर असा आणि नारायणाची मूर्ती देखील खूप सुंदर असा। गाववाल्यांनो, तुम्ही जर कोकण फिराक येत असना तर नक्की या मंदिरात व्हिजिट करा, 100% हा तुमका आवडतला। त्यासाठी ही व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींका पाठवा आणि ही व्हिडिओ सेव्ह करून ठेवा। ही व्हिडिओ तुमका कशी काय वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि पुढची तुमका कोकणातली खयची व्हिडिओ बघूची असा ता पण कमेंट करून कळवा। भेटूया आपण नवीन व्हिडिओ।